समस्या उंदरांची नव्हती, विचारांची होती. जेव्हा प्रोत्साहन चुकीचे असते तेव्हा लोक समस्या सोडवत नाहीत, त्यात नफा कमावतात. एक अतिशय हुशार योजना, पण शेवटी ती अपयशी का ठरली? एका शहराने उंदरांचा नायनाट करण्याचा निर्णय घेतला. ते सगळीकडे होते, घराघरात, रस्त्यांवर आणि अगदी धान्याच्या कोठारातही. ही गोष्ट आहे वसाहतकालीन हनोई, व्हिएतनाम मधील. उंदरांची समस्या इतकी वाढली होती की सरकारवर काहीतरी ठोस पाऊल उचलण्यासाठी प्रचंड दबाव होता. खूप चर्चेनंतर त्यांनी एक स्मार्ट युक्ती शोधली. लोकांनी आणलेल्या प्रत्येक उंदरांच्या शेपटीसाठी त्यांना पैसे दिले जातील असे ठरले. तर्क अगदी साधा होता. उंदीर मारा, शेपटी कापून आणा, पैसे मिळवा. कमी उंदीर, स्वच्छ शहर. सुरुवातीला हे मोठे यश वाटले. दररोज उंदरांच्या शेपट्यांनी भरलेली पोती सरकारी कार्यालयात येऊ लागली. पण लवकरच एक विचित्र गोष्ट घडू लागली. शहरात लोकांना शेपटी नसलेले उंदीर फिरताना दिसू लागले. ते उंदीर जिवंत होते, धावत होते, पिल्लांना जन्म देत होते. फक्त त्यांच्या शरीराला शेपटी नव्हती. मग सत्य बाहेर आले. लोक उंदरांना मारतच नव्हते. ते फक्त शेपटी कापायचे आणि उंदराला पुन्हा शहरात सोडून द्यायचे. काही लोक तर त्याही पुढे गेले. फक्त शेपट्या मिळवण्यासाठी त्यांनी शहराबाहेर उंदीर पाळायला सुरुवात केली. सरकारने जितके जास्त पैसे दिले तितके जास्त उंदीर पैदा झाले. ज्या योजनेमुळे समस्या सुटणार होती त्याच योजनेमुळे ती कैक पटीने वाढली. या गोष्टीतून तुम्ही काय शिकलात? व्यवस्थेत पळवाटा असतील तर लोक नेहमी शॉर्टकट शोधतील. चुकीच्या गोष्टीला प्रोत्साहन दिले तर परिणामांनी आश्चर्यचकित होऊ नका. मूळ कारण न शोधता केवळ लक्षणांवर उपचार करणे कधीच टिकत नाही. लोक तेच करतात ज्यासाठी त्यांना मोबदला मिळतो, ते नाही जे तुम्ही अपेक्षित करता.